हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला आज रस्त्यात कमला दिसली. त्यात इतकं बेचैन होण्यासारखं काय आहे? बेचैन करण्यासारखी गोष्ट आहे आई. तुम्ही आईना काही बोलू नका. ही साडी मीच त्यांच्याकडून मागितली होती. मला हे नाही माहितीये की तू त्यांच्याकडे साडी मागितलीस की ह्यांनी तुला दिली. आज मी ठरवलं की तुला प्रेमाने कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं, एकांतात काही क्षण घालवायचे. पण मला असं वाटतं माझ्या नशिबात ते क्षण लिहिलेच नाहीयेत. जर तिच्या मुलाची तब्येत खराब असती ना तर गोष्ट वेगळी होती. पण ती खोटं बोलून गेलीये. तर तू आमच्याशी खोटं का बोललीस कमला? का आपल्या मुलीला असं रस्त्यावर फेकलं होतं अनाथासारखं? तेव्हा कोणीतरी माझ्या सासूला एका मांत्रिकाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की त्यांच्या कर्मकांडाने सगळं व्यवस्थित होईल, फक्त काही उपाय करावे लागतील. मी लाखो वेळा नकार देऊ नये माझ्या सासूने मला आणि माझ्या नवऱ्याला त्या मांत्रिकाकडे नेलं. तो मांत्रिक म्हणाला की जी मुलगी जन्मली आहे ती अपशकुनी आहे. जोपर्यंत तिची सावली घरावर राहील व्यवसायात कसलंच यश मिळणार नाही. हे सगळं खोटं आहे. कोणतंही बाळ त्याच्या आई वडिलांसाठी दुर्भाग्य नाही घेऊन येत. मला मान्य आहे साहेब, पण त्या मांत्रिकाने माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूला आपल्या बोलण्यात फसवलं आणि म्हणाला की मुलीचा बळी दिल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल, नाहीतर व्यवसायाबरोबर घरातल्या कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा मृत्यू होईल. आणि ते लोक मांत्रिकाच्या बोलण्याला भुलले आणि माझ्या फुलासारख्या मुलीचा बळी द्यायला तयार झाले. मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझं जराही नाही ऐकलं. मी खूप समजवलं की माझ्या मुलीचा काही दोष नाहीये. तुम्हीच सगळं काम बाहेर टाकून महिनाभर बाहेर असता आणि सगळा बिझनेस नोकरांवर सोपवून जाता. आता नोकर तर नुकसान करणारच ना. पण त्यांनी माझं जराही नाही ऐकलं. म्हणाले की जे मांत्रिक बाबाने सांगितले तेच होणार. कोणता मार्गच नव्हता दिसत मला. मी काय करावं, कुठे जावं, कोणाकडून मदत मागावी. मग मी ठरवून टाकलं की मी त्या मांत्रिकाकडे जाईन. मी माझ्या मुलीच्या आयुष्यासाठी त्याच्याकडे भीक मागेन. मी मांत्रिकाला भेटण्याचं ठरवलं आणि त्याच्या आश्रमात पोहोचले. ओम ह्रीं क्लीं
क्लीं चामुण्डाय विच्चे नमः फट् स्वाहा ॐ ऐं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः फट् स्वाहा ॐ कालभैरवाय नमः फट् स्वाहा ॐ कालभैरवाय नमः फट् स्वाहा बाबा बाबा माझ्या मुलीचा जीव वाचवा तिचा बळी नका देऊ बाबा मुली हीच तर नियती आहे नियतीला तर स्वतः ब्रह्मदेवही टाळू नाही शकत श्राप आहे ती तुझ्या घरावर तिचं तेच भाग्य आहे सोडून दे तिला तिच्या नशिबावर सोडून दे मुली नाही बाबा असं बोलू नका माझ्या नवऱ्याच्या त्रासामध्ये माझ्या मुलीचा कसलाच दोष नाहीये बाबा माझ्या मुलीची रक्षा करा बाबा तिला वाचवा बाबा तिला वाचवा बाबा मुली तू उगाच आपला वेळ वाया घालवतेस जे व्हायचंय ते होणारच आहे जा घरी जा बाबा तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मी देईन पैसे अडका गाडी जे पाहिजे ते बोला पण माझं बाळ माझ्या मुलीचा बळी नका देऊ बाबा माझ्या मुलीला वाचवा बाबा गप्प बस बाबाला लाच बाबाला क्रोध देऊ नकोस बाबाला काहीच नकोय छोट्या झोपडीत राहणारा बाबा आहे हा एकदा जेवतो फक्त बस एवढ्या सगळ्या पैशांचा तो काय करेल जा मुली जा येणाऱ्या शुभ काळाची प्रतीक्षा कर जा त्याचं स्वागत कर ओम फट् स्वाहा ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः हार मानून मी घरी परत येण्यासाठी निघाले पण अचानक माझ्या लक्षात आलं की मी माझी पर्स आश्रमातच विसरून आले मी माझी पर्स घ्यायला परत आश्रमात गेले आणि दरवाजाजवळ जाऊन उभी राहिले मी ऐकलं की बाबा आपल्या शिष्याबरोबर माझ्या राधाबद्दलच बोलत होता हे काय केलं गुरुजी राधेच्या आईला तुम्ही 1 लाख जरी मागितले असते तर तिने दिले असते पण तुम्ही नकार दिलात शिष्या हा तुझा बाबा आहे तो लहान सहान गोष्टीत हात नाही घालत म्हणजे गुरुजी म्हणजे हेच की मुलीचा बळी देण्याचं बोलण्यात आलंय पण बळी दिला जाणार नाही मी एका विदेशी जोडप्याशी बोललोय ते पोरीला विकत घेतील त्या बदल्यात मला 10 लाख रुपये देणार आहेत ते जेव्हा मी तुला पोरीला पुरायला सांगेन ना तू पोरीला गाडायचं नाहीस जेव्हा मी त्या लोकांना पूजा करायला घेऊन जाईन त्यावेळी तू त्या पोरीला झोपडीत कुठेतरी लपाव जेव्हा ते लोक जातील ना तेव्हा पोरीला मी त्या विदेशी दाम्पत्याला सोपवून टाकीन वा वा गुरुजी वा काय प्लॅन आहे उगाचच गुरुच्या बँकेत लाखो रुपये नाही आहेत बेटा तुझ्या गुरुचं डोकं खूप तल्लख आहे सुकन्या आमच्या कन्या आणि मग मी ठरवलं की मला काय करायचं जेव्हा बाबा आम्हाला बळीसाठी आश्रमात घेऊन गेला तेव्हा मी माझी तब्येत बिघडल्याचं नाटक केलं माझा नवरा म्हणाला की तू घरी निघून जा मी त्या बाबाच्या शिष्याची झोपडी बघून ठेवली होती मी माझ्या मुलीला घेऊन सरळ मंदिराकडे धावत सुटले आणि जेव्हा त्या मांत्रिकाला कळलं तेव्हा तो तुला काही बोलला नाही
काय बोलणार? तो तर स्वतः आपल्या जाळ्यात फसला होता. कसं सांगणार की मुलगी जिवंत आहे आणि हरवली आहे? मी माझ्या मुलीला मंदिराच्या बाहेर आणून ठेवलं, हाच विचार करून की तिच्यावर कोणाला तरी दया येईल. आणि त्यानंतर माझ्या राधाला तुम्ही लोक भेटलात. म्हणून तू राधाची देखभाल करण्यासाठी आमच्याकडे कामवाली बनून आलीस, हो ना? हो, काय करणार, माझ्यातली आई तळमळत होती. म्हटलं मोलकरणी बनून का होईना, कमीत कमी माझ्या मुली बरोबर तर राहू शकेल. मग वेळ बघून तुम्हा लोकांना सगळं खरं खरं सांगून टाकेन. तुम्हाला आठवतं बाईसाहेब, त्या दिवशी जेव्हा राधाला ताप आला होता तेव्हा मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले होते आणि मला यायला उशीर झाला होता. हो, आणि त्या दिवशी मी तुला खूप ओरडले होते ना? हो, खरं तर त्या दिवशी त्या मांत्रिकाच्या शिष्याने आम्हाला बघितलं होतं आणि तो आमचा पाठलाग करायला लागला. कसं तरी मी माझ्या राधाला वाचवत लपवत घरी घेऊन आले. म्हणूनच तू इतकी बेचैन होतीस, हो ना? त्या दिवशी तर वाचले मी, पण नंतर विचार केला मी त्या मांत्रिकाशी पुन्हा बोलून बघावं आणि आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा एकदा विनवणी करावी. बाबा, तुम्हीच काहीतरी उपाय काढा. आता तुझ्या समोर कसलाच उपाय नाहीये. विश्वासाशिवाय बाबा कोणताच काम करत नाही. तूच तुझ्या हाताने तुझे परतीचे सगळे दरवाजे बंद करून ठेवलेस. तुम्हाला पैसे हवेत ना? ठीक आहे, मी ते सगळे पैसे तुम्हाला देते जे तुम्हाला माझ्या मुलीच्या बदल्यात मिळणार होते. ठीक आहे, तू मला 15 लाख दे, मी मुलीला विसरून जाईन. इतक्या सगळ्या पैशांची व्यवस्था कुठून होणार? माहित नाही. मी विचार केला ह्या 3 दिवसात काही ना काही उपाय शोधून काढेन आणि आपल्या राधाला ह्यातून सुखरूप बाहेर काढून कुठेतरी लांब घेऊन जाईन. पण कदाचित माझ्या नशिबात ते नव्हतं. तो बाबाचा शिष्य तो इथपर्यंत येऊन पोहोचला. इथे? कधी? आणि तू आम्हाला सांगितलं का नाहीस? ते मी घाबरले होते. तुम्हाला आठवते बाईसाहेब, त्या दिवशी घरात तो बाबा भिक्षा घ्यायला आला होता. अलख निरंजन, भिक्षा दे माते, साधूला भिक्षा दे. तो अजून कोणी नाही, तो त्याच बाबाचा शिष्य होता आणि तो मला धमकी द्यायला आला होता. आता जास्त वेळ नाही उरलाय तुझ्याकडे. पैशांची सोय कर, नाहीतर बाळाला गुरुजींकडे दे. जर तुला आठवण करून द्यायला मी इथे येऊ शकतो तर मुलगी घ्यायला मी कुठेही जाऊ शकतो. की येत्या 3 दिवसात एकतर मी त्याला पैसे द्यावे, नाहीतर माझी राधा. सुकन्या आमच्या कन्या. की येत्या 3 दिवसात एकतर मी त्याला पैसे द्यावे, नाहीतर माझी राधा. हे विचार केला की कुठून ना कुठून तरी पैशाची सोय करावीच लागणार.
त्यासाठीच मी माझ्या मैत्रिणीकडे जात होते जेव्हा आकांक्षाताईंनी मला बघितलं. मी घाबरून गेले होते. म्हणूनच मला काही बोलण्याआधी मी तिथून निघून गेले. पैशांची सोय झाली? नाही झाली. एवढी मोठी रक्कम कोणीच द्यायला तयार नाहीये. अगं पण पैसे दिल्याने तुझी समस्या दूर होत नाही. कमला, तू सांग, तुला काय वाटतं? राधाचं काय होईल? माझी तुमच्याकडे फक्त एकच विनंती आहे की माझ्या राधाला तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. मी तुम्हाला शब्द देते की मी माझ्या नवऱ्याच्या घरी परत जाईन आणि तिला परत कधीच भेटायला येणार नाही. पण राधाचं इथे असणं? तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिला सांभाळायला कोणाला तरी इथे पाठवून देईन आणि सगळा खर्चही मीच करेन. फक्त तुम्ही माझ्यावर एवढी कृपा करा की माझ्या राधाच्या डोक्यावर तुम्ही तुमचं छत असू द्या. तिला आपलं प्रेम द्या. आम्ही राधाला तेव्हा इथे आणलं होतं जेव्हा आम्हाला हे माहितीही नव्हतं की ती कोण आहे आणि कोणाची मुलगी आहे. आणि पैशांची बिलकुल पर्वा न करता आम्ही तिला इथे ठेवलं. आता यात पैशाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण राधाचं इथे राहणं ह्या समस्येचा तोडगा तर नाहीये ना. मग काय करावं साहेब? काय करू माझ्या राधाचं? हे बघ रुक्मणी, सगळ्यात आधी मला साहेब आणि हिला मालकीण बोलणं बंद करतो. हा जोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक होतं. आणि दुसरी गोष्ट, राधाला तिचा हक्क मिळालाच पाहिजे. तिला तिचं घर, आई भेटलीच पाहिजे. सगळं काही असताना ती अनाथ मुलासारखं का जगेल? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीचा जीव तर वाचवलात, पण तिला गमावण्याची भीती नेहमी तुमच्या मनात असेल. आणि तिथे तो मांत्रिक, तो उजळ माथ्याने फिरतोय. राधा नंतर अजून किती निष्पाप मुलांचा जीव घेईल तो. अशा लोकांना तर मोठ्यातली मोठी शिक्षा झाली पाहिजे. रुक्मिणी, त्या मांत्रिकला तर तूच पोलिसांकडे देऊ शकतेस. नाही नाही, मी काही नाही करू शकत. तो खूप खतरनाक आहे. तो काहीही करू शकतो. माझ्या मुलीचा जीवही घेऊ शकतो. काही नाही होणार तुमच्या मुलीला. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तुझ्या राधाला आणि तुला काही होऊ देणार नाही. आम्ही फक्त त्या तांत्रिकाला शिक्षा देऊ आणि तुझ्या पतीला हे समजावू की स्वतःच्या मुलीसोबत असं करून त्यांनी किती मोठा गुन्हा केलाय. ठीक आहे, त्या मांत्रिकाला शिक्षा मिळवून देण्यासाठी मी तुम्हाला साथ देईन. सुकन्या आमच्या कन्या. त्या मांत्रिकाला शिक्षा मिळवून देण्यासाठी मी तुम्हाला साथ देईन. खरंच माझी मुलगी तर वाचली, पण माहित नाही अशा अजून कितीतरी मुली त्या मांत्रिकाच्या भक्ष्य बनल्या असतील. अच्छा, मला एक गोष्ट सांग, आता विश्वनाथजींचं काम कसं सुरू आहे? खूप चांगलं चालू आहे. त्यांना तर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर मिळाली आहे. आणि त्यांना असं वाटतंय हे सगळं मुलीच्या बळीनंतर झालंय. पण त्यांना तर माहितीच नाही की आपली मुलगी जिवंत आहे. ठीक आहे, मला विचार करायला थोडा वेळ हवाय. मग मी तुम्हाला सांगेन की काय करायचं. तोपर्यंत तुझ्या मुलीला इथेच असू दे आणि तूही तिला रोज भेटायला येत जा. आणि तेही कामवाली बनून नाही, रुक्मिणी बनून, राधाची आई बनून. खूप वेळ झाला, मी राधाला पाहिलंच नाहीये.
आता मी तिच्याजवळ जाते. परमेश्वरा, कसला काळ आलाय. पैशाच्या लोभापायी स्वतःच्या मुलांना सुद्धा बळी द्यायला मागे पुढे बघत नाही. अशा पैशाला काय किंमत जी स्वतःची माणसं गमावून मिळतो. हो पार्वती, तू बरोबर बोलतेस. पण एक गोष्ट तर नक्की आहे की जोपर्यंत रुक्मिणीच्या नवऱ्यासारखी माणसं या जगात आहेत तोपर्यंत असल्या भामट्यांपासून आपली सुटका कधीच होणार नाही. आणि म्हणूनच आपण फक्त हातावर हात धरून बसायचं नाही. आकांक्षा, असल्या मांत्रिकांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर समाजामध्ये हळूहळू अंधश्रद्धा खूप वाढत जाईल. त्या मांत्रिकाला अशी शिक्षा मिळणार आहे ना बाबा, की दुसरं कोणीही असं करायच्या आधी 1000 वेळा विचार करेल. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या